प्रभाग 7मधनं सगळ्यात आधी तर मला काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार बनवण्याकरिता डॉक्टर नितीन राऊत साहेब जो आमचे या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार आहेत यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो। यांनी जो माझ्यावरती जो विश्वास टाकला आहे तर त्याचा मी पूर्णपणे त्यांना हे सगळं विश्वासावरती मी खरा उतरण्याचा पूर्ण प्रयत्न करेल। आज इथे विकासाच्या बद्दल बरेच मुद्दे आहेत। सर्वात आधी तर मी हे सांगू इच्छितो की मागील 15 वर्षापासनं इथे बीजेपीचं राज आहे। महानगरपालिकामध्ये भारतीय जनता पार्टी निरंतर 15 वर्षापासनं निवडून येत आहे आणि इथलं शासन भारतीय जनता पार्टीच्या हातात आहे आणि त्या भारतीय जनता पार्टीने 15 वर्षापासनं आमच्या उत्तर नागपूरला विकासासाठी वंचित ठेवलेला आहे आणि प्रभाग 7 जो आहे याच्यामध्ये पण भरपूर प्रकारचा जो विकास आहे, जो रस्ते आहेत, गटर लाईन आहेत, इथे स्लम एरिया आहे। तर स्लम एरियामध्ये यांनी जो पट्टे वाटपाचा जो नजूल विभागाद्वारे जो कार्य केलं आहे ते फक्त आणि फक्त जरीपटका क्षेत्रामध्ये दिसून येते, पण त्याच्यापेक्षा जुन्या वस्त्या आमच्या या क्षेत्रामध्ये आहेत। इंदोरा झाला, मायानगर झालं, बाळाभाऊपेठ झालं, तिथे यांचं बिलकुल लक्ष नाही। तर आमची प्राथमिकता हे राहील की जेवढेही स्लम भाग आहेत, कमीत कमी आमच्या प्रभागामध्ये 50% 55% स्लम भाग आहे, तर या सगळ्या लोकांना मालकी हक्काचे पट्टे मिळण्याबाबत आमचं पूर्ण प्रयत्न राहील आणि ते निश्चितच आम्ही त्यांना ते पट्टे मिळवून देऊ। त्याच्यानंतर या प्रभागामध्ये लायब्ररीचे आमचं विकास करण्याचे एक प्रयत्न राहील की या क्षेत्रामध्ये जसं विद्यार्थी जास्त आहेत, इथनं एज्युकेशनबद्दल जागरूकता जास्त आहे, तर म्हणून इथनं स्वयंरोजगार म्हणा किंवा विद्यार्थी शिकून आपल्या पायावरती उभं राहून नोकरी करण्यासाठी आता इथे डॉक्टर नितीन राऊत साहेबांच्या संकल्पनातून प्रयत्नातून आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर उघडण्यात आलं। त्यामध्ये पण UPSC MPSC करिता आणि वरिष्ठ पदवीकरिता इथे लायब्ररी उघडण्यात आलेली आहे आणि त्याचे उपयोग पण परिपूर्णपणे चालू आहे। पण बाकी जो लोअर जो आहे जसं 12वी 12th बाकी इतर जो अभ्यासाकरिता आहे, तर एक पूर्ण सुविधायुक्त फक्त एकच लायब्ररी आपल्या या क्षेत्रामध्ये बाजीराव साखरे दिसून येते, पण इतर छोट्या लायब्ररी पूर्ण त्यामध्ये पूर्ण वायफाय सिस्टमपासनं कम्प्युटरपासनं इतर पूर्ण साहित्य राहील असा पूर्ण एक लायब्ररी करण्याचे प्रयत्न आहे। त्याच्यानंतर आरोग्यकरता आमचं प्रयत्न आहे की जो PSC जो सेंटर जो मनपाद्वारे राहते त्याला चांगल्या प्रकारे राबवून आणखी आपल्या पूर्ण वस्त्यांमध्ये आरोग्य केंद्र उभारून प्रत्येक नागरिकांचा त्याचा फायदा झाला पाहिजे असं आमचं प्रयत्न आहे। त्याच्यानंतर आमच्या या प्रभागामध्ये बऱ्याच प्रमाणे एक सगळ्यात मोठा उत्तर नागपूरच्या प्रचलित कमाल चौक हा सगळ्यात जुना मार्केटपेठ आहे, तर या मार्केटपेठमध्ये याला अत्याधुनिक करून इथे फॅसिलिटी पार्किंग फॅसिलिटी पासनं तर मटन मार्केटसुद्धा आहे, त्याचं एक वेगळं डेव्हलपमेंट करून बाकी इतर व्हेजिटेबल मार्केटचं वेगळं डेव्हलपमेंट करून आम्ही त्याला प्रस्थापित करू। त्याच्यानंतर मध्ये वेंडर्स लोकांसाठी मनपानी वेंडर लोकांना लायसन्स तर दिले आहेत, पण त्यांना बरोबर सोय करून नाही दिली, तर वेंडर लोकांसाठी पण आम्ही त्यांना लायसन्स ज्यांचे जो लायसन्स धारक आहेत त्यांना पूर्णपणे आम्ही सोय करून देऊ असं आमचं यावेळेस विकासाचं धोरण या 5 वर्षात राहील। सर, राज्यात केंद्रात आणि तर यांचं आता आपण बघितलं आहे की विधानसभामध्ये नितीन राऊत साहेब निवडून आल्यानंतरही यांनी या भागामध्ये इथे जो आमदार निधीच्या व्यतिरिक्त जो निधी येते ते इथनं वळगडलं, म्हणजे इथनं जो निधी जो इथे मिळाली होती ते सुद्धा यांनी दुसरीकडे टाकलेलं आहे। आपल्याला माहिती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे रुग्णालय आणि अनुसंधान केंद्र इथे चालू होणार होतं, पण तरी पण हे प्रस्तावित जो सरकार आहे यांनी हा जो हॉस्पिटल आहे हे मिहानला स्थानांतरित करून तिथे डेव्हलप करण्याचं ठरवलं होतं, पण डॉक्टर नितीन राऊत साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आंदोलन 1 ते 1.5 महिना चालवलं आणि त्याचं हे फळ मिळालं की आज तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्र आज इथे बनण्याचं काम इथे सुरू झालं आहे। कमीत कमी 500-700 कोटी सरकारने इथे दिलेलं आहे, तर अशा प्रकारचे जो काम आहे हे त्यांच्या याच्यामध्ये चालू आहे।
तरी पण भाजपाची सरकार असल्यामुळे इथे जो निधीचं वाटप आहे त्याच्यासाठी आमच्यासोबत इथल्या विधायकांसोबत हे गैरव्यवहार दुर्व्यवहार करत आहे.